जाया पाहिजे पण ते नव्ह ते गौऱ्या कुठे गेले रे काल पळत गेले मरता कुठे तेव्हापासून दिसायची नाही त्याला घेऊन काय करतो त्याला काय पवा येते वय चायले एवढं मोठं झालंय अजून त्याला पवा येत नाही त्याला जरा पवा शिकवायला लागणार आता तर जातोय त्याला घ्यावर राहणार तर काय अरे खरं ते राहणार म्हणते की घेऊन पळते बाई सारखी दोरी पांढऱ्याने टाकायचं कसं पण नाही बघू आपण पळालो गौऱ्या वाटते रे ते का रे पळाले ए गौऱ्या गौऱ्या ए गौऱ्या 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 अरे ऐक की गौऱ्या ए थांब रे गौऱ्या गांडीला दात आले रे मोठे गीत्या कसा जीव द्यायलास काय झालं सांग आधी काय झालं काय झालं सांग रे गीताने मला विसरून जा म्हटली तुझ्या जीवा मी नाही जगू शकत मरणार आहे लेखा तू जीव गेल्यावर आम्ही कोणाला बघायचं रे आणि तू जीव देणार तुझ्या घरच्यांचं काय विचार केलास काय कधी मी नाही जगू शकत तुझ्या जीवा गप रडनो गप ये तिच्यासारख्या 56 पोरी भेटतील तिला विसरायचंस मला तेच पाहिजे तू शपथ घे आमची तिला विसरायचंस तू मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय सोन्या चल आपण ती कमी मरूया चल 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 नाही चल तू नाही तुम्ही माझ्या सुट्टी नाही भरायचं मग तिला विसरायचं शपथ घे आमची घे शपथ आमची शपथ घे शपथ घे तिची बी घे अरे रांडच्या पोरगीसाठी जीव देतोस हा अरे तिच्यासारख्या 56 पोरी भेटतील तुला आपण दोघं मित्र आहे मित्र हा मैत्रीचा अर्थ माहितीये का तुला अरे तुला लागलं तर मला दुखतंय मला लागलं तर तुला दुखतंय आपल्या तिघांची फॅमिली पण एक हा आई बाबाचा कोण विचार करणार
रांडेच्या गांडोस्त आपण गांडोस्त शिंबूड काढायला नव्हता तवापासूनची दोस्ती आहे. आठवतंय काय एका टमरला 3 जण हागायला येताव. जीव द्यायचा आला उंडकीचा. चल आता घरला चल. हे चल रे सांग पवा गेलतो म्हणून आम्ही शिकवालता म्हणून सांग. आता आणि काय ते सांगशील त्या नको डोचक्याला ताप नको. चल आता. बर ते नव एक डाऊट आहे. आला तसं एकच उडी मारल्या का अंघोळ केल्यासारखं वाटना. जरा पाहून यावं चला की. इकडे तुला आंघोळ घालतो. यायला मरायला आलंय आणि तुला आंघोळीचं पडले. हसलं का नाही हसलं का नाही. आज 15 दिवस पूर्ण झाले. मी गौरवला एक मेसेज पण केला नाही आणि कॉल पण केला नाही. आज मला डिस्चार्ज भेटणार आहे. इथून गेल्यानंतर मी पहिल्यांदा गौरवला भेटणार आणि सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला सॉरी बोलणार, घट्ट मिठी मारणार आणि सांगणार त्या दिवशी मी तुला तसं बोलायला नको होतं. सॉरी गौरव, समजून घे मला आणि मी तुला परत कधीच सोडून जाणार नाही. गौरव कुठे आहे? अरे काय बघायलाय माझ्याकडे, सांगा ना गौरव कुठे आहे? तुला काय झालंय माहित नाही. अरे काय, मला काय माहिती नाही. मला गौरवला भेटायचंय. उगीच टाइमपास करू नका. गीता काय काय चाललंय रे तुमचं? तुला गौरवने एक चिठ्ठी दिली आमच्याविषयी. ठीक आहे.
जरा जरी मला हात लावण्याचा प्रयत्न केला ना तर मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगेन. म्हणजे मीच की आता माझंच नाव मला सांगणार होय. तुला कोण बोललं तू म्हणून? हा काय कोण आहे बघू बोलू त्याला. हो मी जर त्याला बोललं ना तर तू इथून घरला पळून जाशील घरला. हा बोलू की घरला कोण पळून जाते बघायचंच आहे मला. बघायचंय तुला? थांब डोळे झाक. डोळ झाकू हे घे बोलू बघ्या. डोळे उघडायचे नाही तर आधीच सांगतो. हे उघडत नाही बाई कुठं आहे बोलू त्याला. उघड. कुठं आहे? हा काय माझा नवरा. ते बुजगाव नव्हे तुझा नवरा. त्याला भुजगावनं म्हणायचं नाही. हा माझा रॉयल कारभार आहे. भले भले भिवून काय रे बघल तवा नुसतं गेमच खेळत असतो. दुसरी काय कामं नाहीत का काय तुम्हाला? दुसरं काय करावं मर्दा घरात इथे येळ जाईना मला. ए बस तू पण बस. ते डेम खेळावा ते गमून खेळूया बस. मला वेळ नाही. माझं एक महत्वाचं काम आहे. मी बाहेर जाणार आहे. हे सोन्या माझं एक महत्वाचं काम आहे. तू करणार काय? ही चिठ्ठी गीताला द्यायची. अरे काय आहे याच्यात? अरे ह्याला देण्यापेक्षा तू दे जा की. त्या निमित्तानं बोललं तरी ती. हे दे तिला. वाचल्यानंतर कळ काय यात. आणि बाब्या मी तिला आता पूर्णपणे विसरलोय. मला तिच्याशी बोलायचं पण नाही आणि त्याकडे बघायचं पण नाही. तुमची शपथ घेतली आहे मीनं. तुला द्याय जमतंय का नाही? त्यात काय मर्दा आता काय वजा आहे वय इकडं देतो तिला. अरे
नियती आपली परीक्षा घेत असते. त्या परीक्षेत पास झालास ना बस. आणि जी लोक पळून जाऊन लग्न करतात त्यांचं काय? नियतीने जी परीक्षा घेतल्या त्यात नापास झाल्यात म्हणून ती पळून गेल्यात वय. हा सांग की आता. हा जेव्हा आपण पळून जातो तेव्हा आपल्याला घरच्यांची आठवण येते रे. आणि आपण ज्या मुलगीवर प्रेम केले किंवा ज्या मुलग्यावर प्रेम केले तो योग्य आहे हे जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत घरचे आपल्याला जवळ घेत नाही. आणि ज्यावेळी सिद्ध करतो त्यावेळी घरचे आपल्याला जवळ घेतात. हीच नियतीची परीक्षा असते रे. ह्या परीक्षेत पास झाली संपला विषय. तुला आहे मेंदू कमी, तू गाली बस आणि गेम खेळ. थांबा थांबा, आता चिडायचं नाही हा, आत्ताच सांगालोय. एक एक दोन तीन. ए बा, माझा लांब गेला. हे सांग की दादा तिथं काय तर दिसालंय. खेकडा असेल, खेकडा. रे जयदेव, भारतात एवढं तण झालंय, काय करावं कळना झालंय. एक काम करायचं, आपल्या पेट्रोल पंप आहे का नाही त्याच्या समोर बाळूमामा ते औषध दुकान आहे का नाही, बरोबर, तिथं जायचं. ते युरियात घालून आपलं केमिकल औषध मारतात का नाही, घालायचं डवळायचं का नाही, मारायचं भातावर. हे तण पाक बुक्काहून जातंय. जाईल ना हे पुर्रा खल्लासच जातंय. बरोबर करतो कसं चालतंय. काय एवढं हे नाही. हा बघतो त्याला. ए कुठं पळालं रडत रे, काय झालं? बाब्या गौऱ्यात आणि गीताच आणि ते काय मग? अरे बाबा ती पण नियतीची परीक्षाच आहे. त्या परीक्षेत गौऱ्या पास झालं की नाही डायरेक्ट लगीनच तळाच तुमडा.
अरे कसं आहे माहिती आहे का, यार नाही तर प्यार नाही आणि प्यार नाही तर यार नाही. अरे मग विषय आहे काय बघ ते ना तो चेहरा कसा पडल्यासारखा दिसायला, काय अडचण आहे? तसं काय नाही. ग बस, आम्हाला नाही सांगणार मग तुला सांगणार, सांग ग. हा विचार तुम्हाला कधी सोबत नाही. माणसाला जगण्यासाठी जशी श्वासाची गरज असते तशी मला तुझी गरज आहे, जी तुझ्याशिवाय जगू शकत. गौत्या गौत्या ये तिच्यासारख्या 56 पोरी भेटतील, तिला विसरायचंस? मला तेच पाहिजे. तू शपथ घे आमची, तिला विसरायचंस तू. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. सोन्या चल आपण ती कमी करूया. चल 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 तू. नाही, तुम्ही माझ्या सुट्टी नाही भरायचं. मग तिला विसरायचं. शपथ घे आमची, घे शपथ घे, शपथ घे हिची बी घे. नाही बरं.
ए गौऱ्या उठ की रे. ए गौऱ्या बघ की रे कोण आलंय. ए गौऱ्या बघ बाबी आलं. अरे बघ की रे तुझा मामा आलाय गौऱ्या. गौऱ्या उठ की रे.